यानंतर बघूयात विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत आज मुंबईत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। विधानसभेच्या किती जागा एनसीपी आणि मित्रपक्षाला द्यायच्या याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे। या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर। सागर, या बैठकीचं औचित्य काय? संदीप, विशाल, येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत। एकतर मुळात मुंबई काँग्रेसमधील गेल्या काही दिवसांमध्ये जे वेगवेगळे वाद होत आहेत, त्याचप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला जो पराभव स्वीकारावा लागलाय, त्या अनुषंगाने विधानसभेच्या निवडणुकीची तयारी आतापासूनच काँग्रेसने सुरू केलेली आहे। आज विधान भवनमध्ये विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील अशा काँग्रेस नेत्यांची बैठक होत आहे। यामध्ये 288 विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जागा कोणत्या असतील साधारणतः यावर प्राथमिक चर्चा केली जाईल। दुसऱ्या बाजूला मित्रपक्ष जे काँग्रेसचे आहेत त्यांना कुठल्या जागा द्यायच्या याबाबत प्राथमिक चर्चा केली जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मागील विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा जास्त जागांची मागणी सुरू केल्याची चर्चा आहे। त्या अनुषंगाने देखील या बैठकीत चर्चा होईल असं म्हटलं जातं। धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल। पुढे पाहूयात, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी आज पहिल्यांदाच अमेठीचा दौरा करणार आहेत। पण त्यांच्या दौऱ्यापूर्वी पोस्टर वॉर सुरू झालाय। माझ्या कुटुंबाला न्याय द्या, संजय गांधी रुग्णालयात प्राण वाचवले जात नाहीत तर हिसकावून घेतले जातात असं जागोजागी लावलेल्या पोस्टरवर लिहिण्यात आलंय। पोस्टर लावून याबाबत राहुल गांधींना विचारणा करण्यात आली आहे, कारण राहुल गांधी संजय गांधी रुग्णालयाचे विश्वस्त आहेत।